एकनाथ शिंदे यांची भूमिका अशी आहे, ते स्वतःचा पक्ष अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षापेक्षा मोठा करू इच्छित आहे. हे एक प्रकारे आज देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे आणि त्यांची भूक ते एवढी वाढलेली आहे की उद्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाना सुद्धा आव्हान देऊ शकतात. म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की पैशांचा हिशोब हा पेट्यांमध्ये झाला, खोक्यांमध्ये झाला. आता शिंदेचं राजकारण हे कंटेनरमध्ये होतं आणि गोडाऊन मध्ये. अशा परिस्थितीत या ताकदीशी, आर्थिक ताकदीशी देवेंद्र फडणवीस आणि भविष्यात अमित शहा सुद्धा पुरे पडणार नाही. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला इतर काही भाग लुटून जी संपत्ती गोळा केली जाते ती राजकारणामध्ये आणली जाते आणि त्यांचा उद्देश एकच आहे, कोणतीही किंमत मोजून मला या राज्याचा मुख्यमंत्री व्हायचं आहे. आणि त्यासाठी दिल्लीला ते किंमत मोजायला तयार आहे. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतो. आणि त्यांनी त्यातली 50% किंमत मोजली आहे, 50% किंमत मोजली आहे. आता बघू काय होत आहे. असू शकतात. मी जे म्हणतो त्यात 100% सत्य आहे ते, की पडेल ती किंमत, कोणतीही किंमत बोली लावलेली आहे. तुम्ही सांगा त्या किमतीला मला मुख्यमंत्री पद हवं आहे. आणि त्यापुढे देवेंद्र फडणवीस मला हतबल झालेले दिसतात या ताकदीपुढे पैशाच्या. पण हा भस्मासूर वाढवला कोणी? हा भस्मासूर निर्माण केला भारतीय जनता पक्षाने. आणि हा भस्मासूर अमित शहा आणि देवेंद्रजीच्या सुद्धा मानेवर बसल्याशिवाय राहणार नाही. काल शिवसेनेच्या 20 आमदारांपैकी 19 आमदार उपस्थित होते. एक आमदार जे आहेत परभणीचे राहुल पाटील, जिल्हा बँकेची निवडणूक तिकडे आहे, त्यामुळे ते मुंबईत येऊ शकले नाही, आलेले नाही. आणि त्यांनी रितसर परवानगी घेतली. 19 आमदार पूर्णपणे उपस्थित होते. आणि कालच्या बैठकीमध्ये माननीय उद्धव साहेबांनी कोणतेही भाषण किंवा मार्गदर्शन केलं नाही. आमदारांच्या भावना, आमदारांच्या जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडी आणि त्यांच्या दृष्टीनं पक्षाचं वाटचाल कशी असायला पाहिजे हे त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. काल मुख्यत्वे SIR वरती चर्चा झाली. SIR ची प्रगती कुठपर्यंत झाली या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली, कारण संपूर्ण कामात त्यांनी फार लक्ष घातलेलं आहे. दुसरा महत्वाचा विषय काल चर्चेला आला तो म्हणजे राम मंदिर लुटीचा. राम मंदिर लुटीबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेचं, पक्षप्रमुखाने घेतलेल्या भूमिकेचं सर्व आमदारांनी स्वागत आणि कौतुक केलं. आणि त्यांनी उद्धवजींना आवाहन केलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये उपस्थित राहा. आणि उद्धवजींनी सर्व जिल्ह्यांची, 36 जिल्ह्यांची आमंत्रण स्वीकारलेली आहे. सुरुवात नागपूर पासून होते. पुढल्या आठवड्यामध्ये उद्धवजी नागपूरला येतील. आणि आता मी आणि अंबादास दानवे त्यासाठी नागपूरला जाणार आहोत पूर्व तयारीसाठी. सुरुवात जी होते या आंदोलनाची मुंबईत झाली. दुसरा टप्पा उपराजधानी नागपूर आणि तिथे सुद्धा याच पद्धतीचा भव्य कार्यक्रम होईल. त्यानंतर मग पुणे, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर असं करत संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पालथा घालू. आणि कशा प्रकारे राम मंदिर लुटलाय, कशा प्रकारे भावनांशी हा खेळ झालेला आहे, कशा प्रकारे सत्तेची विक्री झालेली आहे, हे गावागावात आणि घराघरात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. विषयावर आपण पाहिलं असेल, X अकाउंटला मी आत्ताच माझं मत व्यक्त केलंय. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवलंय की मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर गृहमंत्री पदाची पूजा, मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर सत्यनारायणाचं पाठ मांडून
त्याच्यामध्ये तुमच्या गृहमंत्री पदाची पूजा घाला. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात कायद्याचं राज्य कोलमडलेलं आहे आणि तुम्ही फक्त टिवल्या वावल्या करताय, विरोधकांवर टीका करताय, हा, तुमचे लोक फिदी फिदी हसतायत, तुमच्याही चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं. ज्या पांढऱ्या कपड्यातल्या देवदूतांनी तुमचे प्राण वाचवले कोरोना काळामध्ये, देवेंद्रजी, या राज्यातल्या जनतेचे प्राण वाचवले, त्यांना आपण शुभ्र कपड्यातले देवदूत अशी उपमा दिली. त्यांच्यावर कल्याण डोंबिवलीच्या गुंड टोळीचे म्होरके, जे एका राजकीय पक्षाचे सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, ते महिलांवरती हात टाकतात. महिला आरक्षण करायला निघालाय ना तुम्ही, टीका करताय ना, डॉक्टरांवरती हल्ला करतात आणि बिनधास्तपणे निघून जातात. मी त्यांना सुचवलंय, गृहमंत्री पदाची पूजा घाला, नाहीतर ज्यांनी त्या महिला डॉक्टरांवर आणि नर्सेसवर हात टाकलाय त्यांच्या हातामध्ये बेड्या घालून त्यांची रस्त्यावरून झेंड काढा. पोलीस स्टेशनला इतरांच्या काढता ना तुम्ही, बुलडोजर फिरवता ना, यांचीही काढा. आणि आता मग जाहीर करा करणार नसाल तर, नाही आम्ही महाराष्ट्र गुंडांना आंदोलन दिलाय. मिंदे सेना काय आहे? मी नेहमी म्हणतो ना, हे अंडरवर्ल्ड आहे. हे अंडरवर्ल्ड, सगळे गुंड मिंदे सेना पोचते आहे. आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रात त्यांना आपलं राज्य निर्माण करायचं आहे. जे अयोध्येत झालं गुंडांच्या टोळ्या, ते ज्या महाराष्ट्रामध्ये होत्या,